नमस्कार भाऊ शिक्षकांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच बघा जे की टीईटी मित्रांनो 2025 साठी बघा आज आपण या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो काही PYQ प्रश्नसंच बघा आपल्या मित्रांनो या आजच्या बघा प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा मित्रांनो 100% या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी संपूर्ण प्रश्नसंच आहेत, म्हणून मित्रांनो आजचा हा बघा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर बघा पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो प्रश्न पहिला कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे। बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारच्या मित्रांनो आकृतीवर बघा 100% मित्रांनो एखादा प्रश्न या ठिकाणी बघा विचारला जातो, म्हणून मित्रांनो या प्रकारचे संपूर्ण आकृत्या तुम्ही आत्ताच्या आता या ठिकाणी बघा परिपूर्ण एकदम तुम्ही या ठिकाणी करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, खालील आकृतीत त्रिकोण किती। ओके, तर बघा मित्रांनो एकदम या ठिकाणी अवघड स्वरूपाची आपल्याला आकृती दिलेली आहे। जर तुम्ही असं बाय जर समजा तुम्ही असं 1 2 3 4 1 2 3 4 या प्रकारे जर तुम्ही नंबर दिले तर 100% तुमचा आन्सर या ठिकाणी चुकू शकतो। ओके, तर बघा या ठिकाणी एकदम मित्रांनो ट्रिकनुसार बघा आपण या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो। ओके, तर बघा या ठिकाणी मी थोडंसं ठाव पेजेसचा उपयोग करून घेतो। तर प्रश्न बघा, या प्रकारची तुम्हाला आकृती दिली, एकच काम करायचं मी जे सांगतो। ओके, या प्रकारे तुम्ही पहिला क्रमांक टाकून घ्या 1 2 3 4। ओके, इकडे देखील आपण याच प्रकारे 1 2 3 4 1 2 3 4 सरळ या 4 ची दुप्पट 8, या 4 ची दुप्पट 8 आणि या 4 ची दुप्पट 8, 8 त्रिक 24 आले ना। परंतु बघा लक्षात घ्या, आता 8 त्रिक 24 आले, तुम्ही डायरेक्ट 24 आहे पर्याय क्रमांक अ करून टाकता, परंतु या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं आन्सर चुकतं। ओके, या ठिकाणी आणखीन काय करायचं आहे बघा, तर या ठिकाणी बघा हा बघा असा एक त्रिकोण आपल्याला दिसतो, हा एक असा आणि हा एक असा। ओके, यासोबतच बघा आणखी हा एक असा आणि हा एक असा, म्हणजे जवळपास बघा आपल्याला असे 2 आणि असे 2 4 आणखीन बघा आपल्याला या ठिकाणी त्रिकोण भेटतील। म्हणजे बघा जी की 24 प्लस जर आपण या ठिकाणी 4 केलं, 2 ला 2 आणि 4 4 8 बघा जी की 28 बघा मित्रांनो बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, एकदम मित्रांनो सोप्या ट्रिकनुसार आपण संपूर्ण प्रश्न या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत, म्हणून संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। ओके, बघा मित्रांनो आणखी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय बघा मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात जर आपली टीईटी ही एक्झाम जर समजा तुम्हाला या ठिकाणी क्रॅक करायची असेल आणि मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आणखीनही आपला जर या ठिकाणी क्रॅश कोर्स या ठिकाणी जर बाय केला नसेल अवश्य बाय करून घ्या। यासाठी बघा मित्रांनो आपल्याकडे काय काय साहित्य आहे ते तुम्हाला देखील मी सांगून टाकतो। ओके, संपूर्ण मित्रांनो सॉफ्ट कॉपीमध्ये आहे, तुम्हाला व्हॉट्सअपला PDF फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एक 5000 प्लस प्रश्नांचा मित्रांनो आपण या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे। ओके, तर बघा मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे बघा जी की आपलं परिसर अभ्यास म्हणजे GK GS भेटतं। ओके, या बरोबर प्लस मध्ये 2025 मधले मित्रांनो संपूर्ण जानेवारी टू ऑक्टोबरच्या मित्रांनो संपूर्ण चालू घडामोडी आम्ही तुम्हाला ठिकाणी देणार आहोत। आणि प्लस मध्ये मित्रांनो मराठी ग्रामरचे संपूर्ण PYQ तुम्हाला बघा TCS आणि IBPS चे भेटून जातील, म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही आताच बाय करा। बाय करण्यासाठी बघा या साईडला तुम्हाला आपला नंबर देतो की बघा 7414 9307 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर बघा मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये मित्रांनो गरीबाला आवडेल आणि श्रीमंताला परवडेल या प्रकारचे बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी फी बघा या ठिकाणी जी की लावून दिलेली आहे मित्रांनो, अवश्य बाय करा। ओके, कारण बघा मित्रांनो तुम्ही जर आपला एवढा महाठोकळा जर बाय केला तर मी अशी गॅरंटी देतो की 100% बघा तुमचा मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी नंबर येणार आहे। ओके, म्हणून बघा अवश्य बाय करा, श्रीमंताला आवडेल आणि गरीबाला परवडेल या प्रकारची या ठिकाणी बघा आपली मित्रांनो फीस आहे। ओके, आणि नंबर 7414939307 ओके लक्षात असू द्या। पुढे खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल
तर बघा या ठिकाणी केलंय काय आणि कशा प्रकारे बघा या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो केलं काही नाही, जर थोडंसं जर तुम्ही या ठिकाणी दिमागावर जोर दिला तर या ठिकाणी बघा आपला प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हाला भेटून जातं. ओके, तर ते कशा प्रकारे सांगतो, हे सरळ ह्याचा गुणाकार आणि सरळ मित्रांनो याच्यानं याला जर आपण छेदून टाकलं आपल्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला भेटून जातो. ओके, ते कशा प्रकारे, हे 27 गुणाकारात 4 किंवा आपण कसंही या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, मी काय करतो 12 गुणाकारात 9 या ठिकाणी घेतो. ओके, हे 12 गुणाकारात 9 आणि छेदामध्ये 27 गुणाकारात किती, 27 गुणाकारात 4 घेतो. ओके, आता 12 9 आले किती 108, 12 9 108 आणि 27 चौक आले किती 108, म्हणजे बघा जे की 108 1 108 आपल्याला आकृतीमध्ये 1 या ठिकाणी सापडलेलं आहे. ओके, आता 25 गुणाकारात 9 मी या ठिकाणी घेतो. बघा 25 गुणाकारात 9. ओके, 25 गुणाकारात 9 आणि 3 गुणाकारात 5, 3 गुणाकारात 5, 25 9 225 आणि छेदामध्ये 5 त्रिक 15. ओके, आता 15 1 15, 22 मधून जर आपण 15 केले वजा केले उरलं किती 7 आणि 15 5 75, म्हणजे बघा जी की या ठिकाणी बघा आपल्याला आकृतीमध्ये 15 मिळालेलं आहे. याच प्रकारे बघा आता आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं आन्सर शोधून काढायचं आहे. ओके, तर बघा आता या ठिकाणी मित्रांनो सरळ 18 गुणाकारात 8 मी या ठिकाणी घेतो. 18 गुणाकारात 8 आणि याच्या छेदामध्ये 24 गुणाकारात 3. ओके, तर बघा आता या ठिकाणी 18 गुणाकारात 8 केलं, 18 8 144. ओके, आणि 24 त्रिक 72 भेटलं. ओके, 72 जर आपण समजा या 144ला भागलं तर 70 1 70, सरळ बघा तुम्ही जर 72 ची 2 पट केली 144 होती, म्हणजे 72 दोन्ही 144. बघा जी की 2 बघा मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजेच बघा मित्रांनो ह्या ठिकाणी 2 ही संख्या बघा येणार आहे. बघा जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे तिसरा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा एका शेतामध्ये 10 कोंबड्या 2 डझन बदके व 7 गायी आहेत. त्या शेतामधील या कोंबड्या बदके व गायी यांच्या डोके व पाय यांची मित्रांनो बेरीज बघा या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलेली आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपण आन्सर कशा रीतीनं काढून घेऊ शकतो. ओके, तर बघा तर बघा मित्रांनो या ठिकाणी 10 कोंबड्या 24 बदके आणि 7 गायी आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. यासोबत बघा मित्रांनो 10 कोंबड्या म्हणजे 10 डोके असतील, 10 डोके आणि मित्रांनो या 10 कोंबड्यांना प्रत्येक कोंबडीला 2 पाय म्हणजे एकूण 20 पाय 10चे होतील. ओके, यासोबत 10 बदके म्हणजे 24 बदके म्हणजे 24 डोके या ठिकाणी देखील होणार आणि प्रत्येक बदकाला 2 पाय म्हणजे 24 ची दुप्पट 48 या ठिकाणी झाली. ओके, आता 7 गाय म्हणजे 7 डोके या ठिकाणी बघा आहेत नेहमी सारखे आणि या 7 गायला प्रत्येक गायला मित्रांनो 4 पाय असतात, म्हणून जे की या ठिकाणी बघा आपल्याला 7 गुणाकारात 4 केलं तर 7 चौक 28 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गायची पाय भेटतात. ओके, तर आता गाय आणि पाय याच्या डोके आणि पायाची संख्या आपल्याला विचारली. ओके, आता काय करा बघा सरळ सरळ या ठिकाणी बेरीज 7 आणि 4 मित्रांनो बघा किती झाले 11, 11ला 1 हातच्याला 1 नंतर हा 1 आणि 2 3 झाले आणि हातच्याचा 1 म्हणजे 41 बघा आपल्याला डोके या ठिकाणी भेटले. 8 आणि 8 16 हातच्याला 1, हे 2 आणि 2 4 आणि हे 4 आणि 4 8 आणि हातच्याचा 1 म्हणजे बघा जी की 96 आपल्याला या ठिकाणी पायी भेटले. आता संपूर्ण पाय आणि डोके मिळून किती आपल्याला विचारलेला म्हणून आपण काय करू 96 प्लस 41 करू. हे एक आता बघा 6 आणि 1 7 आणि 9 आणि 4 जी की 13 म्हणजे बघा जी की 137 बघा मित्रांनो टोटल आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर असणार आहे. बघा जी की क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा या ठिकाणी पुढील त्रिकुटांपैकी किती त्रिकुटे पायथागोरसची त्रिकुटे आहेत या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो त्रिकुट म्हणजे कसं पायथागोरसचं त्रिकुट या ठिकाणी बघा आपल्याला कसं ओळखायचं आहे तर सांगतो.
नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असला तरच त्याला बघा आपल्याला या ठिकाणी पायथागोरसचं त्रिकूट बघा मित्रांनो म्हणता येतं. इतकी बाब तुम्ही लक्षात ठेवून घ्या किंवा लिहून घ्या. बघा परत एकदा सांगतो, लिहून घ्या. ओके. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो त्याला मित्रांनो पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. ओके. तर बघा आता मित्रांनो हे संपूर्ण नैसर्गिक संख्या आहेत बघा. ओके. तर त्या नैसर्गिक संख्यांमध्ये पहिल्यामध्ये कोणती सर्वात मोठी संख्या आहे? 17. 17 चा वर्ग बरोबर हे 15 घेऊ, 15चा वर्ग प्लस 8चा वर्ग. ओके. 17चा वर्ग किती आहे बघा? तर या ठिकाणी 17चा वर्ग आहे ते म्हणजे बघा जे की 289. 289. ओके बरोबर. 15चा वर्ग 225. 225 प्लस 8चा वर्ग 64. आता मित्रांनो काय हे 225 प्लस 64 करा, या ठिकाणी बाजूला करतो. 225 प्लस 64 हे किती बघा जे की 4 आणि 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि 2 ला 2 म्हणजे की बघा 190. 289 म्हणजे बघा जे की 17च्या वर्गाप्रमाणे भेटलेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो हा एक बघा या ठिकाणी पायथागोरसचा त्रिकूट आहे. म्हणजे आपल्याला एक तर या ठिकाणी भेटला. आता 2 नंबरचा बघा. 2 नंबरमध्ये सर्वात मोठा अंक कोणता? 61 आहे. 61चा वर्ग प्लस बरोबर 60चा वर्ग प्लस 13चा वर्ग. ओके. आता बघा मित्रांनो हा या ठिकाणी त्रिकूट असणार नाही, कारण 61चा वर्ग जरी काही असला तर 60चा वर्ग जर आपण केला 60 गुणाकार 60 तर आपल्याला 3600 भेटतो. ओके. म्हणजे बघा या ठिकाणी 3600 प्लस 13चा जर वर्ग केलं तर आपल्याला या ठिकाणी 61च्या वर्गाप्रमाणे आपल्याला वर्गमूळ भेटत नाही. म्हणजे या ठिकाणी असणारच नाही. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही करून पाहू शकता, परंतु मित्रांनो ही या ठिकाणी बघा त्रिकूट ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे, म्हणून मी या ठिकाणी करणार नाही, कारण हा या ठिकाणी बघा पायथागोरसचं त्रिकूट नाही. ओके. लक्षात असू द्या. पुढे 14, 48 आणि 50. ओके. 14, 48 आणि 50 या ठिकाणी मी बघा तुम्हाला आता या ठिकाणी करून दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता? तर ते म्हणजे बघा जी की 50 आहे. ओके. हा 2 नंबरचा आहे आणि 3 नंबरचा आता करू. 50चा वर्ग. 50चा वर्ग बरोबर याच्या बाद 48 आहे. हे 48चा वर्ग प्लस 14चा वर्ग. ओके. आता 50चा वर्ग किती? सरळ 50 गुणाकारात 50, 5 वजा 25, 2 शून्य म्हणजे बघा जी की 50चा वर्ग आपल्याला 2500 या ठिकाणी सापडलाय. ओके. आता बरोबर 48चा वर्ग मी या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवतो. सरळ 48 गुणाकारात जर 48 केलं 8 8 64 ला 4 हातच्याले 6 8 चोक 32, 32 प्लस 6 38. ओके. मग या ठिकाणी आलं प्लस 4 8 32 ला 2 हातच्याले 3 4 चोक 16, 16 आणि 3 19 म्हणजे बघा जे की आलं 4 ला 4 3 आणि 2 5 9 आणि 3 12 आणि हाताचा एक म्हणजे बघा जे की 2254. मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आपलं मित्रांनो किती? तर 48चा मित्रांनो बघा या ठिकाणी वर्गमूळ असणार आहे किती? तर 48 किती बघा 2200. थोडंसं बघा या ठिकाणी बहुतेक चुकत आलेलं बरं आपलं. मी काय करणार तुम्हाला काय करता या ठिकाणी डायरेक्ट बघा 48चा वर्ग सांगतो. ओके बरोबर. या ठिकाणी बघा 48चा वर्ग किती आहे बघा, तर ते म्हणजे बघा जे की 2304 आहे. ओके. या ठिकाणी मी हे 2304 करतो बघा. 2304 प्लस 14चा वर्ग आहे 196. ओके. आता बघा मित्रांनो 2304 प्लस 196 जर केलं तर हे जर 2500 आलं केल्यावर तरच आपला त्रिकूट असतो, नाही तर नसणार. ओके. सरळ 2304 घ्या, या ठिकाणीच घेतो. 2304 प्लस 196. 6 4 10 हातच्याला 1 9 हाताचा 1 परत 10 हातच्याला 1 3 आणि 1 4 हाताचा 1 5 आणि 2 ला म्हणजे बघा जे की 2500 आलं. म्हणजे बघा हे बघा क्रमांक बघा 3चं देखील बघा मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे बघा जे की पहिलं आणि तिसरं, दुसरं नाही. म्हणजे आपल्याला एकूण टोटल आतापर्यंत 2 त्रिकोट भेटले. ओके. आता शेवटचं बघा चौथं मी या ठिकाणी एक तुम्हाला करून दाखवतो. तर चौथं काय आहे बघा या ठिकाणी हे आहे बघा किती
11, 40, 41. ओके, तर 41चा वर्ग सगळी मोठी 41 प्लस याच्या बादची 40 आणि प्लस 11चा वर्ग म्हणजे मित्रांनो बघा हे देखील या ठिकाणी बघा आपलं पायथागोरसचं त्रिकूट नाही, कारण मित्रांनो 41चा वर्ग आणि 40चा जर 40चा केलं 4 चौक 16 म्हणजे बघा की मित्रांनो बघा 1600 मित्रांनो बघा ठिकाणी आपलं 40चं वर्गमूळ आणि 41चं तेवढं असू शकत नाही. आणि मित्रांनो हे 1600 प्लस 11चा 121 जर केलं तर 41च्या वर्गाच्या जास्त होते. म्हणून मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त बघा 1 आणि मित्रांनो 3 बघा हेच बघा मित्रांनो आपले बघा या ठिकाणी पायथागोरसचे त्रिकूट आहेत. म्हणजे बघा जी की टोटल मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी बघा जी की 2 मित्रांनो पायथागोरसचे त्रिकूट मिळालेली आहेत. बघा जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 5वा प्रश्न कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे ते. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 बघा, विनू एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानावर त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन व 15,000 रुपयेपेक्षा जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देतो. तर त्याने मासिक विक्री 28,000 रुपये केली तर बघा मित्रांनो विनूने बघा मित्रांनो एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, पहिला आपण काय करू या ठिकाणी कमिशन म्हणले ना किती 5% कमिशन, पहिला आपण या ठिकाणी कमिशन काढून घेऊ. ओके, मी या ठिकाणी कमिशन लिहितो बघा कमिशन. ओके, आता कमिशन काय काढायचं आहे बघा, तर आपल्याला मित्रांनो या टोटल 28,000 रुपयाचं कमिशन 5% दरानं काढायचं आहे. म्हणून हे 28,000 गुणाकारात 5% टाकाच्या खाली मित्रांनो 100% घेऊन टाकू डायरेक्ट. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता सरळ बघा 28 5 140 आणि हा समोरचा 1 शून्य म्हणजे बघा जी की 1400 आपल्याला मित्रांनो रुपये एवढी कमिशन बघा या ठिकाणी विनूला भेटली. मग नंतर काय म्हणते बघा 15,000 रुपयापेक्षा जास्त विक्रीवर 2% इन्सेंटिव्ह म्हणजे आता ही 28,000 बघा विक्री मित्रांनो 15,000 पेक्षा जास्त आहे. म्हणून समजा जर आपण या आता 28,000 मधून जर 15,000 मायनस केले तर उरले किती बघा जी की सरळ 30 घ्या, 30 मधून 15 मायनस केले उरले किती 15 आणि वरचे 2 केले उरले किती 13. ओके, या ठिकाणी बघा 13,000 रुपये मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी पुन्हा भेटले. आता मित्रांनो या 13,000 रुपयाला आपल्याला हे 2% दराने आपल्याला काढून घ्यावे लागेल. ओके, तर आता काय करू आपण हे 13 घेऊ. आता आपल्याला इन्सेंटिव्ह काढायचे आहे बघा या ठिकाणी इन्सेंटिव्ह लक्षात घ्या इन्सेंटिव्ह. ओके, हे 13,000 1 2 3 गुणाकारात हे 2% दर बघा आपलं. ओके, हे 2% दर म्हणून काय करू हे 2% दर आणि छेदात घेऊन टाकू 100ला 100 हे 2 कॅन्सल हे 2 कॅन्सल 13 दोन्ही 26 आणि समोरचा 100 म्हणजे बघा जी 260 बघा रुपये आपल्याला मित्रांनो एवढी इन्सेंटिव्ह भेटली. तर टोटल किती भेटली बघा या ठिकाणी मी बाजूला बेरीज करतो. हे वरचे 1400 प्लस 260. ओके, 0ला 0 6ला 6 4 आणि 2 6 आणि 1ला 1 म्हणजे बघा जे की 1660 रुपये मित्रांनो बघा या ठिकाणी विनूला मित्रांनो बघा एकूण कमिशन प्लस इन्सेंटिव्ह मित्रांनो बघा इतकी भेटलेली आहे. बघा जी की क्रमांक बघा ब मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा 6वा. तर बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे बघा या प्रकारचे आपण अनेकदा या ठिकाणी प्रश्नसंच आपण आपल्या मित्रांनो चॅनलवर बघा अभ्यासलेले आहेत. म्हणून काय करा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना बघा कमेंट बॉक्समध्ये आपल्या सांगायचं आहे. प्रश्नाचं योग्य आन्सर भलेही चुकू द्या मात्र ठिकाणी एक प्रयत्न करा बघा कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं योग्य आन्सर सांगण्याचा. ओके, आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आपल्या लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी देखील सोबत जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला एवढं सांगून देखील तुम्ही जर आपला हा महाटोका या ठिकाणी अद्याप बाय केला नसेल किंवा करायचा विचार करत असाल लगेच बाय करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.